सातारा काय तालिबानमध्ये आहे काय जंगलराज चाललंय असं? आम्ही अजून शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. ह्या महाराष्ट्र हा कोणाच्या बापाची जहागीर नाही. हा महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या लोकशाहीवर चालतो आहे, संविधानावर चालतो आहे. त्याच्यामुळं कोणी अडवणार ते बघू आम्ही. पण एवढा माज कुठून येतो? आमच्यासारख्या एका पक्षाच्या विधानसभा लढलेला राज्याचा अध्यक्ष, त्याला फोन करणारे हे कुणाच्या जीवावर फोन करतात? एवढा माज कसा येतो? तर आमच्यासारख्याला धमकी देत असतील तर फलटणच्या सर्वसामान्य माणसाचं काय? अहो, ते आगवणेचं कुटुंब जो विधानसभा लढला आहे आगवणे, आणि त्या आगवणेला 89,000 मतं पडलीत. भाजपाच्या चिन्हावर लढला आहे, आमच्या चिन्हावर नाही लढला. त्याच्या 2 मुलीला आत्महत्या करायची वेळ येते. हे कुणाचं फेल्लीवर देवा भाऊ? हे कुणामुळं होतं आहे? जर त्याच्या 2 मुलीला सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावं लागते, बिचाऱ्या संपदासारख्या त्यांचं झालं नाही, वाचल्या त्या. नन्नवरे नावाचा एका आमदाराचा PA, 2 आमदाराचा PA राहिलेला आहे. त्याला आणि त्याच्या बायकोला जीव गमावा लागतो. साधी टाचणी माणूस हाताला टुचून घेत नाही. जीव द्यायचा तर त्याला किती वेदना होत असतील, किती त्रास झाला असेल त्यावेळेला त्याने ते टोकाचं पाऊल उचललं असेल. आणि तो मेल्यानंतरही त्याला न्याय भेटत नाही. संपदा मेली तरी तिला न्याय भेटत नाही. उलट त्याच्या चारित्र्यावर, संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे तुमचे मंत्री उडवत आहेत आणि तिच्या चारित्र्याबद्दल बोललं जातं आहे. आतापर्यंत तुम्ही देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत होता, आता तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र वाटायचं काय लायसन मिळालं आहे का?